महाराष्ट्र भूषण हा पुरस्कारच सरकारने रद्द करावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरेंना दिलेला हा पुरस्कार रद्द करावा आणि पुरंदरेंनीही लोकभावनेचा आदर करावा असं मत विखे पाटलांनी व्यक्त केलंय। नुकतंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुरंदरेंच्या शिवचरित्रामुळे शिवबा आणि जिजाऊंची प्रतिमा मलिन झाल्याचं मत व्यक्त केलंय। तर त्याआधी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे हेच खरे जेम्स लेन असल्याचा आरोप केला होता। राष्ट्रवादीचे फरार आमदार रमेश कदम यांना पोलिसांनी अखेर अटक केली आहे। पुण्यातल्या ग्रँड हयात हॉटेलमधून पुणे सीआयडीने कदम यांना ताब्यात घेतलंय। रमेश कदम यांना नवी मुंबईत आणण्यात आलं असून कोकण भवनमध्ये त्यांची चौकशी केल्यानंतर लवकरच त्यांना सेशन कोर्टात हजर केलं जाणार आहे। या संदर्भातली माहिती सूत्रांनी दिली आहे। अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप असून दहिसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे। रमेश कदम यांनी महामंडळाचे हजारो कोटी रुपये स्वतःच्या खात्यावर जमा केल्याचा आरोप आहे। इतकंच नाही तर काही राजकीय व्यक्तींनाही महामंडळाचे पैसे दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। दिल्लीतल्या जंतर मंतरवर वन रँक वन पेन्शन योजना सुरू करावी या मागणीसाठी माजी सैनिकांनी आमरण उपोषण सुरू केलंय। पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरच्या भाषणात रँक वन पेन्शन योजनेसंदर्भात कोणतंही ठोस आश्वासन दिलं नव्हतं। मात्र त्याच वेळेस या योजनेसंदर्भातली बोलणी अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। परिणामी या योजनेसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित न केल्याच्या निषेधार्थ आज अखेर माजी सैनिकांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय। परसों रात को मैं और हौलदार मेजर 11:30-12 बजे तक सोचते रहता। हमने 11:30-12 बजे सोचने के बाद में कल सवेरे डिसीजन ले लिया था कि हम अंत तक बैठेंगे। और आप मेरे से दोनों से रिक्वेस्ट करते हैं, आप सरकार को रिक्वेस्ट करिए ना, आप सब मिलके डिफेंस मिनिस्टर के घर जाइएगा कि अभी तक अफसोस हो रहे थे। मैं आपसे रिक्वेस्ट करता हूँ इस चीज के लिए, जाइएगा डिफेंस मिनिस्टर के पास में। अभी तक वो सो रहे थे, अभी जब हम यहाँ पर बैठ के अभी उनको आंखें खुली उनकी, जाइए ना डिफेंस मिनिस्टर के पास सारे मिलके। हम अपना मरण जारी रखेंगे। ये हमारा लास्ट फाइनल डिसीजन है साथियों। आप हमारी दोनों तरफ की जाइएगा डिफेंस मिनिस्टर को बोलिएगा लागू कर दो वन रैंक वन पेंशन। ये मंच हम अगले दिन छोड़ देंगे साथियों, अगले दिन छोड़ देंगे। 2 दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मसरत शहराची पाहणी केली। यावेळी त्यांनी मसरत हे लोकार्बन सिटी असल्याचं म्हटलंय। सकाळी 10 वाजता मोदींनी मसरत सिटीत ते पोहोचले। त्यानंतर त्यांची स्थानिक बिझनेसमॅन सोबत बैठक झाली। दुपारी मोदी यूएईच्या राजपुत्रांसोबत अर्थात शहजादा जायद अल नाहयान यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। त्यात व्यापार, ऊर्जा, गुंतवणूक याबाबतीत सहयोग करण्यावर चर्चा करण्यात येईल। विशेष म्हणजे रात्री 9च्या सुमारास पंतप्रधान मोदी एका क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीय जनतेला संबोधित करणार आहेत। या कार्यक्रमाला 50,000 भारतीय उपस्थित राहणार आहेत। यूएईमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय राहतात। त्यानंतर रात्री नरेंद्र मोदी दिल्लीसाठी रवाना होतील। भारत एक अपने आप में संभावनाओं से भरी हुई भूमि है। एक 125 करोड़ लोग सिर्फ एक मार्केट नहीं है, वो एक बहुत बड़ी शक्ति है। IMF कहो, वर्ल्ड बैंक कहो, मूडी कहो, आज दुनिया के जितने भी इंस्टीट्यूशंस हैं जो रेटिंग करते हैं, सब एक बात में सहमत हैं कि आज दुनिया के बड़े देशों की फास्टेस्ट ग्रोइंग इकोनॉमी भारत है। जम्मू काश्मीरच्या उधमपूरमधून जिवंत पकडण्यात आलेला नावेद या अतिरेक्यानं लष्कराच्या सूत्रधारांना ठार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। नावेदनं चौकशी दरम्यान आपण हिंदूंना मारण्यासाठी भारतात आल्याचं सांगितलं होतं। एवढंच नाही तर हिंदूंना मारण्यात आनंद वाटतो असंही त्यानं म्हटलं होतं। मात्र आता त्यानं आपल्याला भारतात पाठवणाऱ्या पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांना ठार मारण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली आहे।
एका इंग्रजी वृत्तपत्रानं नावेदच्या या इच्छेबाबतचा दावा केलाय। तसंच नावेदची उद्या लाय डिटेक्टर टेस्ट करण्यासाठी कोर्टानं परवानगी दिली असल्याची माहिती देखील समोर येते आहे। केंद्र सरकारच्या याचिकेनंतर आता ग्राहक तक्रार निवारण आयोगानं नेस्लेला नोटीस बजावली आहे। केंद्र सरकारनं मॅगीसाठी नेस्ले कंपनीकडून 640 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे। न्यायालयानं मॅगीला क्लीन चिट दिली असली तरीही राज्यातलं सरकार आधीपासूनच मॅगी संदर्भातल्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याच्या विचारात आहे। मात्र त्याआधी हायकोर्टाच्या आदेशाचा संपूर्ण अभ्यास करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच आव्हान द्यायचं की नाही हे राज्य सरकार ठरवणार आहे। प्रसिद्ध गायक अरिजित सिंगला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। रवी पुजारी टोळीकडून अरिजितला ठार मारण्याची धमकी आल्याचं वृत्त आहे। पुजारी टोळीनं अरिजितकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली आहे। या संदर्भात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोल्यातल्या तरुणाच्या लैंगिक शोषण प्रकरणातल्या दोन्ही आरोपींनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे। निरंजन कुमार गोयंका आणि जुगल किशोर रुंगठा हे दोघेही सिव्हिल लाईन पोलिसांना शरण गेलेत। काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता आणि ताबडतोब पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले होते। नोकरीत कायम करण्याचा आमिष दाखवत गोयंका आणि रुंगठा यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप या तरुणानं केला होता। पीडित तरुणानं केलेलं स्टिंग ऑपरेशन मीडियामध्ये आल्यानंतर खळबळ उडाली होती। चर्चगेट स्टेशनमध्ये बफरवर लोकल चढवणाऱ्या मोटरमनसह गार्डलाही पश्चिम रेल्वे 3 महिन्यांसाठी सेवेतून मुक्त करणार आहे। 28 जूनला झालेल्या अपघाताच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालात या दोघांनाही सेवेतून मुक्त करण्याची शिफारस करण्यात आल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। मोटरमन LS तिवारी आणि गार्ड अजय कुमार गोहेर यांच्या विरोधात पश्चिम रेल्वेनं गंभीर आरोपपत्र दाखल केलंय। येत्या 3 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचंही बोललं जात आहे। रेल्वेच्या या चौकशी समितीत मुख्य सुरक्षा अधिकारी, मुख्य इंजिन ऊर्जा इंजिनियर, मुख्य सिग्नल इंजिनियर आणि मुख्य इलेक्ट्रिकल इंजिनियर यांचा देखील समावेश आहे। पालघरमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलगी गरोदर राहिल्यानं लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। 8 महिन्यांच्या या गरोदर मुलीवर गेल्या वर्षभरापासून अत्याचार करणाऱ्या 4 पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। नवीन शिकणाऱ्या या मुलीला धमकावून हे 4ही आरोपी तिच्यावर अत्याचार करत असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। विशेष म्हणजे 4 आरोपींपैकी 2 आरोपी हे अल्पवयीन आहेत। नाशिक पुण्यानंतर आता मुंबईतल्या वडाळा परिसरात मोटरसायकल जळीत कांड घडलंय। काल मध्यरात्री वडाळा टीटी पार्क परिसरात 4 मोटरसायकली जाळण्यात आल्यात। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। घटनास्थळी मात्र समाजकंटकांनी कोणताही पुरावा सोडलेला नाही। काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या सिंहगड रोडवरील परिसरात 82 मोटरसायकल्स आणि 4 कार जाळण्यात आल्या होत्या। तर औरंगाबादमध्येही अशा जळीत कांडाच्या घटना घडल्या होत्या। डोंबिवलीमधल्या परिसरात राहणाऱ्या वैभव पाटणकर या तरुणाच्या अपहरणकर्त्यांना रत्नागिरीमधून अटक करण्यात आली आहे। कल्याण क्राईम ब्रांचनं CCTVच्या सहाय्यानं 5 आरोपींना अटक केली आहे। अजित मोहिते, राजेश साळुंखे, बाजीराव बांदल, अभिजित जाधव आणि मंगेश माटे अशी आरोपींची नावं असून त्यांना मानपाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आलंय। वैभव पाटणकर याचा भाऊ दीपक पाटणकरनं 5 आरोपींना गुप्तधनाची लालच देऊन 30 लाखांची फसवणूक केली। फसवणूक केल्यानंतर दीपक पाटणकरचा सुगावा लागत नसल्यामुळे दीपकला शिक्षा देण्यासाठी वैभव पाटणकरचं अपहरण करण्यात आलं। ज्या ठिकाणावरून वैभवचं अपहरण झालं त्या ठिकाणच्या CCTVच्या सहाय्यानं पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या। पालघरमध्ये आदिवासी विकास मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक वसंत सावंत यांची गुंडगिरी पाहायला मिळाली। वसंत सावंत हे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे स्वीय सहाय्यक आहेत। त्यांनी केवळ गाडी उभी करण्याच्या वादावरून मिलिंद सावंत यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। एवढंच नाही तर दमदाटी देखील केली। या संदर्भात वाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या स्वीय सहाय्यकांच्या या मुजरीमुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे।